सुंदरा मनामध्ये भरली. हाय पत्रिका बघ कशी झाली. बघू लय भारी आहे. वाचून दाखव ना. लते डिझाईन आवडली का? हा याचा एक फोटो काढून पाठव जावे बापूंना. अरे वाचतो ना आता. आज लय भाग्याचा दिवस आहे. आजपर्यंत पोस्टमन म्हणून मी लय लोकांच्या पत्रिका वाचून दाखवल्या. आता माझ्या लेकीच्या लग्नाची पत्रिका मी स्वतः वाचणार. श्री गणेश प्रसन्न, श्री पांडुरंग प्रसन्न. सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आमचे येथे कुलस्वामिनी श्री पद्मावती कृपे करून आमची कन्या ची सौ का लतिका श्री एकनाथ पांडुरंग धुमाळ आणि सौ जयश्री एकनाथ धुमाळ यांची सुकन्या आणि चिरंजीव सज्जन श्रीयुत श्रीपत नरहर कोकाटे आणि सौ उमा श्रीपत कोकाटे यांचे सुपुत्र यांचा शुभ विवाह दुपारी 12:15 या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे. पूर्वजन्माची पुण्याई धुमाळ घराण्याची कन्या कोकाटे घरी देऊन कीर्ती वाढवली नावाची. सगळे सोयरे इष्ट मंडळी येऊन शोभा वाढवावी मंडपाची. माथ्यावरती पडू द्या अक्षरा सर्वांच्या आशीर्वादाची. आपले स्नेहांकित श्रीमती काशीबाई पांडुरंग धुमाळ, श्री एकनाथ पांडुरंग धुमाळ, सौ जयश्री एकनाथ धुमाळ विवाह स्थळ. बापू बापू का रडती ग? तुम्ही रडताय ते माझ्या आनंदाशिवाय आहे. मला नेहमी वाटायचं एक दिवस असा येईल माझ्या लतीच्या लग्नाची पत्रिका मी स्वतः वाचीन. माझं स्वप्न आज पूर्ण झालं. त्या वरच्या आलीतल्या दुर्पा मावशी मला जाता येतं म्हणायच्या, बापू लतीच्या लग्नाची पत्रिका कधी देणार, वाट पाहते म्हणे मी. अहो मग आधी पत्रिका त्यांनाच देऊ. हा नाही नाही, देवाला पत्रिका दिल्यानंतर दुसरा मान आप्पाचा. आधी त्यांना देऊ आणि मग बाकीची घरं करू. आत्ता हा मग अगं येळ कमी आहे पोरी. अगं बाई आता रात्र तोडीन सोंग फार अशी गत झालीये. एवढं कार्य पांडुरंगाच्या कृपेने नीट पार पडू दे रे बाबा. आहे आता काही टेन्शनच नाही. त्याच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित होणार. आता माझी लेक चालली सासरला.
अप्पा, हर पहिली पत्रिका देवाला दिली आणि दुसरा मान तुमचा. पुढे दुसरी पत्रिका तुम्हाला द्यायला आलो. सर पत्रिका दे. तुमचीच लेख आहे, चालली आता सासरला. लय वाईट वाटतंय, पण हलकं बी तेवढंच वाटतंय. लय दिवस रखडलं होतं ना. हा पण आता चालली लेख सासरला. वहिनी सांगायला नको तर लग्नाला यायचं. हा, सहकुटुंब सहपरिवार. आप्पा, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे. तुम्ही सगळे म्हणजे सहकुटुंब सहपरिवार मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. आपल्या लतीचं लग्न आलंय 2 दिवसावर. काय कुठं? अरे आव्याकडे चालली या. का बर? विकेचा पत्ता नाही, कालपासून घरला आला नाहीये. कुठे गेला कोण जाणे. आता पोलिसात चालले मी. पोलिसात गायला जाऊ राहिले, येईन ना तो. नाही नाही, आता माझा पोरगा कुठे आहे काय माहित. आता आव्याला घेते आणि जाते पोलिसात म्या. काय झालं? काय नाही. म्हणजे टेन्शन नाही का काही? हो काय नाही, नेहमीच आहे सगळं. नाही म्हणजे काही काही गडबड आहे का? काही गडबड नाही बापू. खरं म्हणजे लय आनंद झालेला आहे. अरे आपल्या लतीचं लग्न तोंडावर आलं एकदम. 2 दिवसावर लग्नाचा दिवस आला, विश्वासच बसत नाही माझा. अरे माझा तरी कुठं विश्वास बसतोय. पण पांडुरंगाच्या कृपेने सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणजे झालं. पडल पडल, सगळं निर्विघ्नपणे पार पडल. आणि वहिनी उद्यापासून इकडची चूल पेटवायची नाही बर का. सकाळचा चहा पाणी जेवण सगळं आपल्या घरीच करायचं. हा हो, मी आहेच की, काळजीच नको. कुठं हरवला? काही नाही हो, पोरांची काळजी. पोरांची काय केलं पोरांनी? काय नाही रे बापू, मला बी वाटायला लागलं. मला बी तुझ्यासारख्या फक्त 2च पोरी असत्या ना तर लई बरं झालं असतं बघ. आप्पा काय झालंय नीट सांग. भाऊजी सांगा ना, काळजी वाटायला लागली आम्हाला आता. आब्या काय झालंय? टाका की सांगू ना. थोबाड पण ठेवशील का जरा हे मी. हे बापू नाही अजून कसे नाही आले? लते अशी दुःखी का दिसती ग? दिसला का तुला? दिसत मला नाही, ऐकू कमी येतं. हे बघ, खुश आहे मी. आता दिसलं का? म्हातारी आहे मी, येडी नाही. ये इकडे ये, बस इथं.
लते काहीतरी खोपताय ना तुला? काय झालं बाब्या? भीती वाटते गो. कशाची? लग्नाची? माहित नाही. अगं प्रत्येक पोरीचं असंच असतं बाई. तू नको एवढा विचार करू. तुला आजोबा पसंत होते का ग लग्नाच्या वेळी? असं काय विचारते ग? सज्जनमुळं? नाही नाही अगं, सहजच. प्रेम वाटायला पाहिजे ना ग आजे. मला काहीच वाटत नाहीये. अगं असंच असतं. तुझे आजोबा जेव्हा मला पाहायला आलते ना, तेव्हा मला नुकतंच पदर आला होता. काय कळत नव्हतं. मला पसंतच नव्हते. दात पुढे होते ना त्यांचे. पण रावसाहेब माझे वडील, त्यांच्या पुढे बोलायची टप नव्हती कुणाची. ते म्हणले राहिली होती लग्नाला. आणि मग लग्नानंतर मला त्यांचा स्वभाव कळला. कमी बोलायचे पण लई मायाळू. आणि मग लागली गोडी संसाराची. आणि संसार एकदा सुरू झाला ना का मगच माणूस कळतो. लग्न झालं ना का मग प्रेमाचा एक क्षण येतो प्रत्येकाच्या आयुष्यात आणि मग सगळंच बदलतं. मला एक पोर झाल्यावर कळलं तुझ्या आजोबासारखा माणूस शोधून बी सापडायचा नाही. होईल सगळं नीट, तू नको काळजी करू. आई पण तेच म्हणते. अगं असंच असतं पोरी. लग्नाच्या गाठी आहे ना ब्रह्मदेवानं वरती स्वर्गातच बांधलेले असतात. तुझ्या नशिबात जो असेल ना त्याच्याशीच तुझं लग्न होईल. तुझ्या मनात असो अगर नसो त्याच्यातच आनंद मानायचा. आजी, तुला तुझा प्रेमाचा क्षण कसा सापडला सांग ना. त्याचं काय झालं? कळत नाही का तुला? प्रसंग काय? तू बोलती काय? सॉरी. आप्पा, काही टेन्शन आहे का? नाही, काय नाही. वहिनी, आम्ही काय परके का? सांगा ना काय झालंय ते. काय नाही रे, काय नाही झालं. आपलं नेहमीच. तुम्ही काय म्हणाले मग सांगा. काय नाही बापू, माझ्यामुळेच भांडण झालं ना घरात. ते नेहमीच तेवढ्यात तुम्ही आलात. कशाला पितो? हा, सोडून दे ना. प्रयत्न करतोय बापू. अरे एवढा सोन्यासारखा संसार आहे तुझा, कशाला बरं त्या नसत्या सवयी? हेमा तुला जी बोलती ना ते काही चुकीचं नाही बोलत. हा, पण तुमच्या समोर कशाला? वहिनी आम्ही काही परके आहे का? हा, सगळंच माहिती ना एकमेकांचं. हे बघ पोरा, पिणं सोडून दे ना. अरे कशाला स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतो? नाही पिणार बापू. लतीचा फोन. हा हा बापू, कुठे आहात? मी इथं आप्पाच्याकडे निघालोच आहे. हा लवकर या, अजून आजी पण जेवायची बाकी आहे. हा निघतो. 2 घरी पत्रिका द्यायच्या, तेवढ्या देतो आणि लगेच येतो. काय बापू, लवकर या, थांबलोय आम्ही. येऊ का आप्पा? होय. आओ चला लवकर, लोक झोपायच्या आत पत्रिका वाटून येऊ. उद्या वेळ नाही मिळणार ना, संध्याकाळला वराड येणार आहे. बरं आप्पा येऊ. अहो थांबा 2 मिनिटं बसा, गुटगुट चहा करते. अहो वहिनी नको, पत्रिका वाटायची आहे ना अजून. मग साखर तरी देते, थांबा. बापू, मी पैसे दे ना, काही काळजी करू नका. अरे आब्या, विषय तरी काढला का?
अरे मला माहिती आहे तू देणार पैसे. आणि पाय आपल्याला पाहुण्यांना पैसे द्यायचे लग्नाच्या आधी, त्यामुळे तू उद्या दे, परवा सकाळपर्यंत दिलेस ना तरी बी चालते. पत्रिका बाकी छान छापली आहे बरं का. अगं बाई विखेचे वहिनी, बरं झालं इथंच भेटलात. लतीच्या लग्नाला यायचं बरं का. हा आणि विक्याला बी सांगा. अहो ते विकेंड काय उभ्या या या आपण इथं दारात कशाला उभे राहिले. हे मे पाणी आण ग. जरा दम खा. बसा अगं जा ना, पाणी आण सांगते तर. घोटभर चहा घ्या जरा. बसा थांब बसा. बरं येतो आम्ही. येतो वहिनी. विक्याचा मेसेज का फेसेज काहीतरी आलाय. पैसे घेऊन पळून गेलो असं. पण हे खरं नाहीये. माझं पोरगा असं नाही करणार. तो आब्याच्या जीवाला जीव देणार आहे ना. आब्याचे पैसे घेऊन कशाला पळून जाईल तो. आब्या वाचू माझ्या लेकराला. काहीतरी गडबड दिसते. कशाची गडबड. विके नाही चांगलं नाही केलं बरं. आम्ही एवढ्या विश्वासानं पैसे दिले त्याला, त्यानं केसानं गळा कापलाय आमचा. आणि वर पाठ्य मेसेज करून सांगतो पळून गेलो म्हणून. अरे लाज वाटायला पाहिजे त्याला. अहो म्हणून तो म्हणते ना आप्पा काहीतरी विपरीत घडलंय. आई आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ. आजच्याच विक्याचा पत्ता लागलाच पाहिजे. आई आलो मी. पुन्हा बाबा. बरं झालं येळणी भावून गेली मगाशी तुम्ही. मला तर बाई धडकीच भरली होती. बापूंना काही कळता कामा नये हो. त्यांना काही कळलं तर जीवच जायचा. नाही तर काय. मला वाटतंय ठीक आहे देईल पैसे. आता कशी देईल. आता उधळून बसला असेल यावाना. सुनबाई मी ऐकून घेते म्हणून लईच तोंड सोडायला लागलीस की ग तू. नाही आत्याबाई मी फक्त म्हणलं. मगाशी बी काय बापून समोर बोलायची गरज नव्हती. आधीच हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांना. काय झालं मग. पैसे कसे आणणार आहे आपण आता. आम्ही तुला सांगितले का आणायला. मला कसं सांगणार. मी काय कमावते का. अगं मग गप बस की बाई. आम्ही मोठे बघू. पण आता करायचं काय. कुठून तरी तर आणलेच पाहिजे ना. हे बघा काही झालं तरी लतीचं लग्न ठरलेल्या मुहूर्तावरच व्हायला पाहिजे. हे लग्न बापूंचं स्वप्न आहे. आणि आभ्याच्या मूर्खपणापायी बापूंच्या स्वप्नाची आहुती मी त्याच्यात पडून देणार नाही. चूक आपल्या पोराची आहे. शिक्षा बी आपणच भोगायला पाहिजे. बापूंवर आच यायला नको. म्हणजे हो वावर काढू एकायला. तर दुसरा काय उपाय नाहीये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आयुष्यभर गुरुवार केले. तुमची सेवा केली. तुमची भक्ती केली. आणि त्याचं हे असं फळ देता होय तुम्ही आम्हाला. वावराला वावर नाही आई म्हणणाऱ्या माणसाला तेच वावर विकायची वेळ आणता. त्याच्या मनाला किती यातना होत असतील ठाव नाही होय तुम्हाला. लतीचं लग्न महत्वाचंच आहे. लती मला लेकीपेक्षा जास्त आहे. आब्याची चूक आहे मान्य आहे. मी ना करत नाहीच आहे. पण लतीचं लग्न ठरल्या मुहूर्तावर व्हायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे लतीला मला माझी सून करून घ्यायचं होतं. पण आता काही शक्य नाही ते या जन्मात. पण तरी बी तिचं लग्न ठरल्या मुहूर्तावर व्हायला पाहिजे. माझ्या आब्यामुळे त्याच्यामध्ये विघ्न येता कामा नये. तो विक्या
चित्त कुठं असर तिथून महाराज त्याला सही सलामत घरी आणा.